पुढे बघा हे काय, पुढे काय दिसतंय की या ठिकाणी मला वर्गमूळ विचारलेले आणि पॉईंटच्या संख्यांचे वर्गमूळ विचारलेले, पॉईंटच्या संख्येचे नियम बघा, नीट ध्यानात ठेवा. नियम काय असतो नीट ध्यानात ठेवा. तुम्हाला वर्गमूळ जर का काढायचे पॉईंटच्या संख्येचे, ठीक आहे. मी फक्त 2.25 घेतो. मला सांगायचंय की हा कोणाचा वर्ग आहे म्हणजे याचा वर्गमूळ काढा. याचा हा कोणाचा वर्ग आहे म्हणजेच त्याचं वर्गमूळच ना. हा काढण्याच्या वेळेस नियम काय असतो ध्यानात ठेवा. ह्या ठिकाणी पॉइंट नाही असं समजायचं, या ठिकाणी पॉइंट नाही असं समजायचं. म्हणजे काय दिसतंय मला ते 225 दिसतंय. 225 कोणाचा वर्ग आहे? 225 15चा वर्ग आहे. 225 15चा वर्ग आहे. पाठ असतील. ओके. आता पॉइंट द्यायचा कुठं? जर का वर्ग असले, जर आता याचं वर्गमूळ काढायचे ना, तर वर्गमूळ म्हणजे पॉइंट नंतर 2-2च्या जोड्या करायच्या. घनमूळ जर काढत असलो पॉइंट नंतर 3-3च्या जोड्या करायच्या. आता वर्ग बघा, हे वर्गमूळाचं चिन्ह आहे का नाही, तर पॉइंट नंतर 2-2च्या जोड्या करा. किती जोड्या बनल्या? एकच जोडी बनली. एक अंक सोडून पॉइंट द्या. उत्तर काय आलं? 1.5. म्हणजे काय? या पहिलीची संख्या आहे का, हिचं वर्गमूळ काय? 2.25चं वर्गमूळ काय आहे? 1.5. तसंच या ठिकाणी बघा 0.04 संख्याला काय पॉइंट नाही असं इमॅजिन करा. ही संख्या काय दिसेल मग? फक्त 4 दिसेल. ओके, 4 दिसली. 4चा वर्गमूळ किती? 2 आला. चला उत्तर 2 काहीतरी असणार आहे. पॉइंट शोधू. पॉइंट कुठं द्यायचं कसं सांगितलं बघा. मेन संख्येमध्ये पॉइंट नंतर 2-2च्या जोड्या करा. पॉइंट नंतर 2-2च्या जोड्या करा. एकच जोडी भेटली तर एकच अंक सोडून पॉइंट द्या. एकच अंक सोडून पॉइंट दिला म्हणजे काय? पॉइंट 2 झालं ना ते. बघा 2 एकच अंक सोडा आणि पॉइंट द्या. इथं काही नाही म्हणून 0 लिहिला. उत्तर काय आलं? 0.2. दुसऱ्याचं उत्तर काय आलं? 0.2. आता 2 पॉइंटच्या संख्येचा गुणाकार तुम्हाला जमला पाहिजे. आपण मूलभूत क्रियांमध्ये बघितल्या ह्या गोष्टी. काय तर पॉइंटचा गुणाकार कसा? नॉर्मल गुणाकार करा. 15 दुने 30. पॉइंट कुठं देऊ रे मी? पॉइंट कुठं देऊ? एकूण किती अंक सोडून पॉइंट आहे? एकूण किती अंक सोडून पॉइंट आहे? काही चुकतंय का रे? नाही, बरोबर आहे ना. एकूण किती अंक सोडून पॉइंट आहे? पॉइंट नंतर एक अंक, पॉइंट नंतर एक अंक, पॉइंट नंतर एकूण 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. 2 अंक सोडून पॉइंट द्या. उत्तर काय आलं? 0.30. एखादा काय म्हणाल, सर पॉइंट नंतर शेवटी जर का 0 असले मी ते पुसू शकतो किंवा शेवटी मी 0 लावू शकतो. एखादा इथं 0 वाढवू शकतो. याचा अर्थ तेच आहे किंवा शेवटचे सगळे 0 पुसून टाकू शकतो. तरी पण उत्तर तेच येतं. कळालं प्रत्येकाला? मग 0.3 म्हणा